सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि सूर्यनारायणाने आपला रौद्र अवतार देखील धारण केले आणि राजकीय वातावरण देखील तितकंच तापलेलं आहे। तरी देखील अशा रखरखत्या उन्हात लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी पंढरपुरात आपली भव्य पदयात्रा काढली आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ आज शुक्रवारी पंढरी नगरीत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। उन्हाचा पारा 42 वरून पुढे सरकत असताना देखील कार्यकर्त्यांनी पदयात्रेत उत्साही सहभाग नोंदवून प्रचंड शक्ती प्रदर्शन केलं। या पदयात्रेत उमेदवार सुशीलकुमार शिंदे हे स्वतः सहभागी झाले होते। पंढरपूर व मंगळवेढ्यात आमदार भारत भालके यांच्या नेतृत्वाखाली शिंदे यांच्या प्रचार रॅलीचं नियोजन करण्यात आलं होतं। शहर व तालुका पंढरपूरसह मंगळवेढा परिसरात प्रत्येक गावोगावी वाड्या वस्त्यांवर गावभेटी प्रचार सभा होत आहेत, त्यालाही मोठं समर्थन मिळतंय। आज पंढरीत काढण्यात आलेल्या रॅलीत हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवून पंढरी नगरी दणाणून सोडली होती। सुशीलकुमार शिंदे यांनी भावनिक साथ घालत पांडुरंगाच्या दरबारात अनेकांची मतं जिंकली। आजपर्यंत पंढरपूर शहरात काढण्यात आलेली ही प्रचार रॅली रेकॉर्ड ब्रेक ठरली आहे। शिंदे यांना या रॅलीतून मिळालेला प्रतिसाद हा विजयाची मोहर लावणारा असेल अशी चर्चा सर्वत्र होत आहे। सुशीलकुमार शिंदे यांनी या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात जोरदार मुसंडी मारल्यानं भाजप शिवसेना युतीसह बहुजन वंचित आघाडीच्या नेत्यांमध्ये धडकी भरली आहे। मी पंढरपूरच्या सर्व नागरिकांना, माझ्या मतदारांना, ही पंढरीची नगरी, इथं मी हमेशा येतो, दरवर्षी येतो।
आणि त्या ठिकाणी ही आज पदयात्रा निवडणुकीच्या निमित्तानं निघालेली आहे. मी इथला उमेदवार आहे. ही पहिलीच अशा प्रकारची पदयात्रा इथं काढण्यात आलेली आहे. एवढी प्रचंड अशा प्रकारची पदयात्रा निघेल असं मला स्वप्नातही वाटलं नाही. म्हणून मी कार्यकर्त्यांना, मतदारांना आणि सगळ्या इथं या ठिकाणी राहणाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी जे प्रेम दाखवलं, त्यांनी आशीर्वाद जो दिलेला आहे, शुभेच्छा दिलेल्या आहे पंढरीच्या नगरात, मी त्यांचा खूप आभारी आहे आणि मनापासून धन्यवाद देतो. नाही, मागणं एकच मागतो की ह्या देशामध्ये सर्व धर्म समभाव राहायला पाहिजे. जाती धर्माच्या वर आपला हा भारत देश आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सेक्युलर अशा प्रकारची घटना आपल्याला दिलेली आहे. त्या घटनेप्रमाणेच हे सगळं चाललेलं आहे. पण काही लोक या देशामध्ये राहणारे काही लोक धर्माच्या वर आधारित अशा प्रकारचे उमेदवार देतात, तर काही जातीच्या वर आधारित अशा प्रकारचे उमेदवार देतात. आणि इतकंच नव्हे तर त्या वंचित पक्षाच्या बरोबर त्यांनी जो अलायन्स केलेला आहे तो MIM बरोबर केलेला आहे. तो एक कट्टर जातीवादी पक्ष आहे. आणि गमतीची गोष्ट म्हणजे CPM त्यांच्याबरोबर झालेला आहे. कुठे काय यांचा ताळमेळ नाही, फिलॉसॉफी नाही, कुठलं तत्त्वज्ञान नाही. आता ह्या CPM जॉईन होतो ह्याला जातीवादी पक्षाला, म्हणजे ज्या पक्षाची संपूर्ण हयात जाती धर्माच्या विरुद्ध कुठलाही देव मानणार नाही अशा प्रकारचे हे लोक आहेत. त्या लोकांनी आज यांना वंचितला सपोर्ट केलेला आहे. मला वाटतं की आमचा देश काही वेगळ्या दिशेने चाललेला आहे आणि म्हणून हे थांबवण्याकरता म्हणून काँग्रेसच्या उमेदवाराला, काँग्रेसला भरपूर मतांनी निवडून देणं हा एकच मार्ग आता राहिलेला आहे. 18 तारखेला सुशीलकुमार शिंदे नावाचा सुशीलकुमार शिंदे नावाचा जो उमेदवार आहे आपला, ज्याने आत्तापर्यंत तुमचं इथलं प्रतिनिधित्व केले. मला ह्या पांडुरंगाची सेवा करत असताना इथलं अंडरग्राऊंड वायरिंग करायचं भाग्य मला मिळालं मागच्या वेळेस. याविषयी मी खूप आभारी आहे. तर राज ठाकरे 15 तारखेला आपल्यासाठी सभा घ्यायला यायला लागलेले, आपण स्टेजवर असणार आहात का? आणि नाही, माझ्याकरता सभा घ्यायला येतात का नाही मला माहिती नाही आहे, परंतु मी स्टेजवर असण्याचा प्रश्नच नाही आहे. सामील झालेली आहे. हा, मनसेने सपोर्ट दिलेला आहे, त्यानं आम्हाला दिलेला आहे. सगळे त्यांचे, विशेषतः आमचे धोत्रे वगैरे नेहमीच फायदा होत असतो. काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपमध्ये चाललेले आहेत, मात्र जनता मात्र तुमच्या पाठीशी आहे. नेमकं काय गोड बघायला? मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस इंदिरा गांधीच्या हातून सत्ता गेलेली होती त्यावेळेस अनेक काँग्रेसचे नेते असेच पळत होते. पण 80 साली जेव्हा काँग्रेसच्या हाती इंदिरा गांधीच्या सत्ता आली तेव्हा सगळे नेते इकडं आलेले. हा इतिहास आहे या देशाचा, त्यामुळं सगळे येतील, काळजी करू नका. शिंदे यांनी मताचं ध्रुवीकरण टाळून सर्व जुन्या नव्या नेत्यांचा मेळ घालत प्रचारात आघाडी घेतली आहे. या रॅलीत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार रामहरी रुपनर, शहर अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश भादुले, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, मनसेचे अध्यक्ष दिलीप धोत्रे, काँग्रेस नेत्या सुनेत्रा पवार आदी मान्यवर सहभागी झाले होते. ही प्रचार रॅली छत्रपती शिवाजी चौकातून सुरू होऊन बहादुले चौक, नाथ चौक, भजनदास चौक, महाद्वार, कालिका चौक, रोहिदास चौक, अण्णाभाऊ साठे चौक, सावरकर चौक, इंदिरा गांधी चौक, पंढरपूर अर्बन बँक या मार्गाने काढण्यात आली होती. हलगीच्या कडकडाटासह उघड्या जीपमधून शिंदे यांनी मतदारांना अभिवादन केलं. उन्हाची तीव्रता असतानाही लोकांचा उत्साह प्रचंड होता. यावेळी महिला कार्यकर्त्यांची सुद्धा गर्दी लक्षणीय होती.